ठरवण्यासाठी नेमके कुठले प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे ठरलेत आणि आपण सुरुवात करतोय। पहिला प्रश्न जो होता तो भारताचा पुढचा पंतप्रधान होण्यासाठी सर्वात योग्य कोण, आणि या प्रश्नाचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी हे रिटायर होतील अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती वारंवार रंगते आहे। कारण 17 सप्टेंबरला त्यांना 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्वाभाविकपणे मार्गदर्शक मंडळामध्ये नेत्यांना पाठवण्याची पद्धत जी आहे ती त्यांनी सुरू केलेली होती। त्यामुळे पुढचा पंतप्रधान होण्यासाठी सर्वात योग्य कोण आहे हे विचारल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याच नावाला 51.5% लोकांची पसंती आहे। राहुल गांधी यांच्या नावाला 24.7% लोकांची पसंती आहे आणि अमित शाह यांच्या नावाला 2.3% लोकांची पसंती आहे। विशेष म्हणजे अमित शाह हे सेकंड इन कमांड मानले जातात, त्यांच्या नावाला खूप कमी पसंती आहे असं आपल्याला बघायला मिळतं। अमित शहांना 2.3%, राहुल गांधी 24.7%, नरेंद्र मोदी 51.5%। त्यानंतर अखिलेश यादव जे समाजवादी पार्टीचे नेते 1.8%, योगी आदित्यनाथ ज्यांची लोकप्रियता देशभर शिखरावरती आहे, हिंदुत्व कडवं हिंदुत्वासाठी ते प्रसिद्ध आहेत, त्यांना 1.6%, आणि ममता बॅनर्जी ज्या सातत्यानं केंद्र सरकारशी झगडा करत असतात, लढाया देत असतात, त्यांच्या नावाला केवळ 1.5% लोकांची पसंती आहे। Manikchand Oxyrich, proudly Indian.